ॲक्च्युली लोणावळ्यावरून आम्हाला गाडी मिळत नव्हती. अचानक इथे ताई आल्या. खरं तर मी फर्स्ट टाइमच एवढ्या लॉंग ड्राईव्ह एका लेडी ड्रायव्हरकडून होती. बट खूप छान वाटलं, त्यांनी खूप छान आणलं. खरंच खूप छान वाटलं. नमस्कार, मी विद्या शेळके. विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज जाऊया आपण पिकअपला. आधीची पप्पांनी सगळी गाडी मला व्यवस्थित स्वच्छ करून दिली आणि मी निघाले होते पिकअपसाठी. पिकअप काही लांब नव्हतं, माझ्या घरापासून फक्त आणि फक्त 1.5 किलोमीटरवर पिकअप होतं. हा आहे भांडूप लिंक रोड आणि इकडनं मला पिकअप करायचं होतं. आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर रेंज राहत नाही आणि त्यामुळं अगोदरच एक आजी होत्या, त्या आजींच्या मुलांनी त्यांच्या मम्मीसाठी आज गाडी आपली बुक केलेली होती. आणि दादांनाही खूप थँक्स की तुम्ही तुमच्या मम्मीची इतकी काळजी घेता. आणि एवढी काळजी घेऊन त्यांनी माझी सेफली, त्यांना माहीत होतं की विद्याताई सेफली माझ्या आईला पोचवू शकतात. त्यानंतर थोडेसे काही प्रॉब्लेम असतात लाईफमध्ये, ते आम्ही दोघी एकमेकांसोबत शेअर करत असा आमचा एकदम सुंदर प्रवास सुरू होता. आजींनाही बोलण्याची खूप आवड होती आणि त्यामध्ये मलाही बोलण्याची खूप आवड होते. त्यानंतर आमच्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्यानंतर आमचा हायवे कधी आला तो आम्हालाच कळाला नाही. त्याच्यानंतर आम्ही तळेगावपर्यंत कसं पोहोचलो आम्हालाही गप्पाच्या नादात कळालं नाही. त्यानंतर तळेगाव क्रॉस केलं. तळेगाव क्रॉस केल्यानंतर म्हटलं आता फूड मॉलला थोडं थांबूया. मॅमला पण वॉशरूमला जायचं होतं. आजींना म्हटलं आपण वॉशरूम वगैरेला जाऊन येऊ. तुम्हालाही चहा वगैरे काही घ्यायचं असेल तर नक्की सांगा. पार्किंगला कुठेही जागा मिळत नव्हती, पण म्हटलं भेटेल, कारण की गाड्या येत राहतात जात राहतात आणि आम्हाला काय फक्त चहा घेऊनच निघायचं होतं. त्यामुळं मग म्हटलं एकदा जागा मिळाली की आपण उतरू. कॉफी घेतला होता आम्ही, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, कॉफी घेतला, परत आलो. त्यानंतर एक दादा भेटले होते. ते म्हणे विद्याताई आम्ही सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ खूप पाहतो. त्यांच्याशी 2 मिनटं गप्पा वगैरे मारले आणि परत पुढचा प्रवास पुढे सुरू केला. त्यानंतर म्हटलं आता लवकरात लवकर हायवे पकडूया. मिसिंग लिंक रोड वगैरे आजींना दाखवत खूप छान अशा आमच्या गप्पा करत करत मला पुण्यापर्यंत पोचायचं होतं. लाईफमध्ये प्रत्येकाच्या खूप सारे संकट येतात, खूप सारे प्रॉब्लेम असतात. ते सगळे आपण बाजूला ठेवून जो काही आपला प्रवास असतो तो आपण सुरू ठेवतो. त्यानंतर परत मिसिंग लिंक रोडमध्ये आलो. त्यांना मी सांगत होते की हा मोठा मिसिंग लिंक रोड आहे आणि खूप छान आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर पण त्यांचं असं लाईफमधल्या बऱ्याचशा गोष्टी त्या सांगत होत्या की मी एवढ्या वर्ष सर्व्हिस वगैरे केली, माझा मुलगा माझी खूप काळजी घेतात. ते सगळ्यात महत्त्वाची त्यांच्याविषयी जर एखादी गोष्ट सांगायची झाली तर त्या स्वतः एक गव्हर्मेंट सर्वंट होत्या आणि त्यातल्या त्यात त्या खूप मॅच्युअर म्हणेल मी की खूप समजूतदार होत्या. त्यांच्यासारखी सासू, त्यांच्यासारखी आई, त्यांच्यासारखं बायको, मुलगी सगळंच बनायला मला आवडेल. त्यांच्याकडनं मी खूप काही शिकले. ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचा अनुभव घेताना एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही, आपल्या मनासारखं नेहमी होत नाही. त्यानंतर आम्ही फायनली पुण्यात पोहोचलो. CNG भरायला गाडी लावली, CNG भरून घेतला आणि म्हटलं आता पुढचा प्रवास पुन्हा आपला सुरू करूया. एअरपोर्टजवळच माझं ड्रॉप होतं, पण खूप रस्ते खराब होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या लोकेशनवर ड्रॉप करायचं होतं. त्यांच्या नातवासोबत थोड्या वेळ गप्पा मारल्या, आजींना त्यांच्या घरी सोडलं आणि परत मी रिटर्नच्या प्रवासाला निघाले. हो, आजींनी जेवण वगैरे करून जा म्हणे बाई, खूप सकाळपासून तो धावपळ करत आली आहे, मला व्यवस्थित सेफली ड्रॉप केलं आहे, जीव खाऊ घातला मला प्रेमाने. आणि नंतर म्हणे आता काळजी घे, व्यवस्थित बाहेर पड, कारण की रिटर्न येताना त्यांना असं वाटलं एवढा कच्चा रस्ता आहे, व्यवस्थित गाडी चालवेल नाही चालवेल. एक लेडीज असल्यामुळं थोडंसं खंत असते प्रत्येकाच्या मनात, पण त्यांना जे कोणी माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत असतं की नाही, जी सेफ ड्राईव्ह आहे ती फक्त विद्याताईंसोबतच आपल्याला भेटू शकते. आणि त्यानंतर परत मला लोणावळ्यातून एक बुकिंग होती. लोणावळा रेल्वे स्टेशनमधून मला एक फॅमिली घ्यायची होती. एक मॅम होत्या, त्यांचे मिस्टर आणि लहान मुलगी होती त्यांच्यासोबत.
पण ही ट्रॉफिकच एवढी होती की 400 मीटरला जायला मला अर्धा तास लागला. म्हणजे 400 मीटर 8 तासाची ट्रॉफिक, 8 मिनटाची ट्रॉफिक दाखवत होतं. त्यानंतर फायनली म्हटलं जवळजवळ मी पोहोचले होते स्टेशनच्या जवळ गेल्यानंतर त्यांना मग मी कॉल केला आणि सांगितलं मॅम मी आले आहे, तुम्ही पण या. मग त्या पण येऊन गाडीत बसल्या. त्यांना पिकअप वगैरे करून मी पुन्हा मुंबईच्या दिशेला निघाले. त्यात मुंबईच्या दिशेला जात असताना खूप पाऊस चालू होता. त्याच्यानंतर म्हटलं आता हायवेला लागूया. हायवेला लागायच्या आधीच ट्रॉफिक लागला. ट्रॉफिक इतका वेळ होता की इथंच आम्हाला 7 वाजले होते. म्हणजे ट्रॉफिकच्या बाहेर पडायला खूप वेळ लागला. त्यानंतर परत खालापूर टोल नाक्याजवळ आलो. तिथेही 20 मिनटाचा ट्रॉफिक होता. फक्त टोल क्रॉस करायला आम्हाला 20 मिनटाचा ट्रॉफिक लागलेला. त्यानंतर म्हटलं चला कसं का होईना आपल्याला ट्रॉफिक म्हणजे पूर्ण हायवेला लागत नव्हता. एक तर त्या टोलला लागायचा किंवा ह्या टोलला लागायचा किंवा मध्ये लागायचा. हायवे रिकामाच होता पण टोल नाक्याला गेल्यानंतर पटकन ते स्कॅन होत नाही का काय माहीत नाही. पण खूप वेळ आम्ही ट्रॉफिकमध्ये अडकलेलो होतो. त्यानंतर पनवेलच्या CNG पंपावर आले. तिथे CNG वगैरे भरून परत पुढचा प्रवास सुरू केला आणि मला आज ड्रॉप होता कळव्यामध्ये रोडावरच मॅमला ड्रॉप करायचं होतं. तर म्हटलं मॅमला ड्रॉप करावं आणि मॅमचा छान असा फीडबॅक व्हिडिओ घ्यावा, कारण की त्या खूप वेळच्या गाडी सर्च करत होत्या. रेल्वे स्टेशनला जाऊन त्यांना रेल्वेमध्ये बसू दिलं नाही. त्यानंतर मॅडमला म्हटलं तुम्ही तुमचा एक फीडबॅक व्हिडिओ नक्कीच देऊन जा, ऐकूया काय म्हणताय. हाय, विद्यार्थ्यांनी आम्हाला लोणावळ्यावरून पिक केलं. कळव्याला ड्रॉप होता. ॲक्च्युली लोणावळ्यावरून आम्हाला गाडी मिळत नव्हती. अचानक विद्यार्थी आल्या. खरं तर मी फर्स्ट टाइमच एवढ्या लॉंग ड्राईव्ह एका लेडी ड्रायव्हरकडून होती. बट खूप छान वाटलं, त्यांनी खूप छान आणलं. खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सर. कुणाल? हो, मला पण फार चांगला अनुभव आहे की ताईंनी चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करत आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडलं. थँक्यू. त्यांचा फीडबॅक व्हिडिओ घेतला आणि मी पण निघाले माझ्या घरी. तुम्हालाही अशाच काही एमर्जन्सीमध्ये गाडी बुक करायची असेल तर संपर्क करा विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.